गेले 4 दिवस भारत पाकिस्तान यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला होता. हल्ले प्रतिहल्ले सुरूच होते. अशा स्थितीमध्ये डीजीएमओच्या पातळीवर संवाद साधत दोन्ही देशात शस्त्रसंधी झाली. भारताने महत्त्वाच्या अटी शर्थींसह ही शस्त्रसंधी स्वीकारली. पण अवघ्या 4 तासात त्याचं उल्लंघन करत पाकिस्तानने आपले नापाक इरादे स्पष्ट करून दगाबाजीचा चेहरा जगाला दाखवला. भारताने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं, कारण दगाबाजी ही पाकिस्तानच्या रक्तातच आहे. शस्त्रसंधीनंतरही पाकचे हल्ले सुरूच. अवघ्या 3 तासात शस्त्रसंधीला हरताळ. दगाबाज पाकचा नापाक चेहरा समोर. पाकिस्तानला फक्त दशास्तशी भाषा कळते, त्यांना डिप्लोमसीची भाषा कळत नाही. शनिवार, वेळ संध्याकाळी 5 वाजताची. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत भारत पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार असल्याची घोषणा केली. लगोलगच भारतीय परराष्ट्र सचिवांनी दोन्ही देशात शस्त्रसंधी झाल्याचं सांगितलं. भारताच्या अटी शर्तीवरती शस्त्रसंधी झाली असून संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशातील हवाई, जमिनीवरील तसंच समुद्रातील हल्ले थांबवण्यात येतील असं त्यांनी सांगितलं. The Director General of Military Operations of Pakistan called the Director General of Military Operations of India at 15:35 hours earlier this afternoon. It was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours Indian Standard Time today. Instructions have been given on both sides to give effect to this understanding. The Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours. शस्त्रसंधीच्या घोषणेला अवघे 3 तास उलटले नाही तोच नापाक पाकच्या कुरापती सुरू झाल्या. भारताच्या सीमावर्ती भागातील शहरांवर पाकिस्तानचे ड्रोन हल्ले सुरू झाले. जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान या परिसरामध्ये शेकडो ड्रोननी हल्ले करण्यात आले. भारताच्या हवाई दलाने या हल्ल्यांना सडेतोड उत्तर दिलं. पण पाकिस्तानचा दगाबाजी चेहरा पुन्हा एकदा उघड झाला. ये अतिक्रमण अत्यंत ही निंदनीय है और पाकिस्तान इनके लिए जिम्मेदार है. हमारा मानना है कि पाकिस्तान इस स्थिति को ठीक से समझे और इस अतिक्रमण को रोकने के लिए तुरंत उचित कार्रवाई करे. खरं तर पाकिस्तान आणि दगाबाजी हे दोन्ही समानार्थी शब्द म्हटले पाहिजेत. इतका पाकिस्तान नीच आहे. 1947 म्हणजेच जन्मापासून पाकिस्तानने भारताला केवळ दगा दिला. 1998 मध्ये वाजपेयींच्या पुढाकाराने दिल्ली ते लाहोर बस सेवा सुरू करण्यात आली. याच बसने वाजपेयी लाहोरला गेले. तिकडे पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांचं स्वागत केलं. वाजपेयी आणि शरीफ यांनी गळामिठी सुद्धा घेतली. पण त्यानंतर 3 महिन्यातच पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केली. पण भारताने घुसखोरी मोडून काढत ऑपरेशन विजय यशस्वी केलं. 2001 मध्ये वाजपेयींनी पाकिस्तानचे जनरल परवेज मुशर्रफ यांना भारतात येण्यासाठी निमंत्रण दिलं. मुशर्रफ आग्र्याला आले पण त्यानंतर डिसेंबर 2001 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवरती हल्ला केला. त्यानंतर आलेल्या मनमोहन सिंग सरकारने सुद्धा पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. पण पाकिस्तानची शेपूट वाकडी ती वाकडीच. 2008 मध्ये त्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला घडवला. 2015 मध्ये मोदींनी नवाज शरीफ यांच्या नातीच्या लग्नात हजेरी लावली होती आणि त्याच दिवशी शरीफ यांचा वाढदिवस सुद्धा होता. मोदींच्या या दौऱ्यानंतर काही दिवसातच म्हणजे 2016 मध्ये पठाणकोटवरती हल्ला करण्यात आला. पाकिस्तानची ही जुनी सवय आहे की आपला युद्धबंदी किंवा युद्धबंदीचा करार झाल्यानंतर त्याला प्रत्येक वेळेला ते तोडतात. 1948च्या युद्धापासून हे सुरू झालेलं आहे. ते 48, 65, 71, 99 अशा 4ही युद्धांमध्ये पाकिस्तानने केलेले सगळे करार तोडलेले आहेत. त्यांनी कधीच त्या करारांचं पालन केलेलं नाही आहे. त्यामुळे या कराराचं सुद्धा तो पालन करणार नाही.
यामध्ये मला अजिबात शंका नाही आहे. पाकिस्तान असा देश आहे की ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकत नाही. वेगवेगळ्या प्रकारे पाकिस्तान धमक्या द्यायचा प्रयत्न करतो की आम्ही न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे वापरू, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. आणि पाकिस्ताननी जर सीज फायर व्हायोलेशन केलं तर त्याला 4 गुणा 5 गुणा जास्त शिक्षाही द्यायला पाहिजे. पाकिस्तानने नेहमीच भारताला आपला शत्रू मानलाय आणि सतत भारताविरोधात कारवाया करण्यासाठी तो तयार असतो. आणि यासाठी पाकिस्तानने आपल्या भूमीत अनेक दहशतवाद्यांना थारा दिलाय. अर्थात ही गोष्ट तो उघडपणे कधीच मान्य करत नाही. दुसरीकडे भारताने पाकिस्तानला वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिलाय. आणि यावेळी तर भारतावरील कोणताही हल्ला हा ऍक्ट ऑफ वॉर असेल असा थेट इशारा दिलाय. त्यामुळे पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला डिवचण्याची चूक करू नये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दहशत